शिरूर अनंतपाळ तालुक्यात अवैध दारू विक्रीचा प्रश्न आता अत्यंत गंभीर आणि धोकादायक वळणावर पोहोचला आहे। गावातील महिलांनी अनेक वेळा पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दिल्या, अर्ज केले, पण कारवाई मात्र फक्त कागदावरच राहिल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत। याच संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला। गावातील महिलांनी थेट विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या हॉटेलवर मोर्चा काढत आक्रमक भूमिका घेतली। दारू बंद करा, आमच्या घरांचा नाश थांबवा अशा संतप्त घोषणा देत महिलांनी हॉटेलवर तोडफोड केली आणि संतापाच्या भरात त्या ठिकाणी आगही लावली। स्थानिक नागरिकांचा गंभीर आरोप आहे की या अवैध दारू व्यवसायामुळे आतापर्यंत 25 ते 30 तरुणांचे जीव गेलेले आहेत। कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाली, संसार रस्त्यावर आले, लहान लेकरं बापाविना झाली। घरात रोज भांडणं, उपासमार आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं। महिलांचे म्हणणे अत्यंत ठाम आहे, आम्ही वारंवार पोलिसांकडे गेलो, अर्ज दिले, पण कारवाई मात्र थातूरमातूर झाली। धंदे आजही सुरूच आहेत, मग आम्ही काय करायचं? यामुळेच अखेर महिलांनी कायदा हातात घेतला आणि थेट कारवाई केली। दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला असला तरी नागरिकांचा रोष अजूनही कायम आहे। लोक आता सरळ प्रश्न विचारत आहेत, कारवाई खरंच होते का की फक्त दाखवण्यासाठी असते? 25-30 मृत्यूनंतरही प्रशासन जागं का झालं नाही? अवैध दारू विक्रेत्यांना कोणाचा आशीर्वाद आहे का? गावकऱ्यांची एकच मागणी, तात्काळ आणि कायमस्वरूपी बंदी घाला, नाहीतर आंदोलन आणखी तीव्र होईल। ही घटना प्रशासनासाठी केवळ इशारा नाही तर एक मोठं अपयश दाखवणारा आरसा आहे। आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की प्रशासन खरोखर कडक कारवाई करणार का, की पुन्हा काही दिवसांनी हे अवैध धंदे पूर्ववत सुरू होणार? नाव भंगुरे विश्वनाथ पंढरी। माझे विचार पोहोचले पाहिजे, कारण इथं शिवपूर्व परिसरामध्ये गेल्या 7 ते 8 वर्षापासून देशी दारूचा अवैध व्यवसाय होत आहे आणि त्या देशी दारूपासून आमच्या गावातले कमीत कमी 30 ते 40 युवा तरुण मिळेल, ज्यांची की लेकरं कोणाचे 5 वर्षाचे असतील, कोणाचे 4 वर्षाचे असतील, कोणाचे 10 वर्षाचे असतील। आज त्यांचा घर उद्ध्वस्त झालाय, त्यांचा संसार उद्ध्वस्त झालाय। त्या महिलांनी कसं जगायचं? आज त्या महिला रोजगार करून, मोलमजुरी करून घरी पैसे नेऊन ठेवले की चोरून विकतात, घरचे मालमत्तेचं नुकसान करतात, घरातले महिलाच्या गळ्यातले दागदागिले विकून ते दारू पितात। तक्रार 4 वेळेस तक्रार केली असतात, 4 वेळेस इथला केसेस झालेले आहे, पण पोलीस त्यावर काहीच करत नाही, कारण हप्ते घेत असल्यामुळे इकडे सगळ्यात दुर्लक्ष आहे। तर नाईलाज असतं आम्हाला स्वतःला महिला घेऊन इथे यावं लागलं, ज्याच्या की प्रत्येक आज इथली सगळी तोडफोड करून टाकली आम्ही, कारण आमच्या घरचे स्वतः माझ्या घरचे 2 लेकरं मिळाले, माझ्या जातीतले का तर 7-8 लेकरं मिळाले, मग त्यांचा संसार प्रपंच चालवणार कोण? आता अंगात आग उठून शेवटी शासनाकडे का मागणी, आमची शासनाकडे मागणी आहे, मुख्यमंत्री साहेबांकडे किंवा तुकाराम मुंडे साहेबांना माझी एवढीच विनंती, कळकळीची विनंती आहे, आमच्या परिसरामध्ये शिवपूर विभागात किंवा श्रीरामपूर तालुक्यामध्ये हे असे अवैध धंदे चालायला नकोय। राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज साठी नागनाथ ससाणे, शिरूर अनंतपाळ।